दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि ठाकरे बंधूंच्या पॅनलला भोपळाही फोडता आलेला नाही। मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट अशी चर्चा या निवडणुकीमुळे सुरू झाली होती। यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं। एकीकडे काही सत्ताधारी नेते ठाकरे बंधूंना टोला लगावतायत, तर दुसरीकडे शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी करत ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात अशा आशाचे पोस्टर लावण्यात आले होते। मात्र या सर्व वादावर भाष्य करताना राज ठाकरेंनी कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व द्यायचंय असं म्हणत याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला। मी वाचलं काय आहे ते, काय आहे ते? यातलं सगळ्यात जास्त की जो मराठी मतदार आहे जवळपास 14,000 त्या मतदारसंस्थेचा मतदार होता। बरं, तर तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उभाटा एकत्रित तरी सुद्धा का नाकारलं याचा काही अनालिसिस झाला? मला माहितीच नाही, मला हे हा विषय मला काय मला मी काय बाळांगणकडनं त्यांना माहिती आहे ना। अहो प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी। ठीक आहे ना, छोट्या गोष्टी आहेत रे। अहो एका पतपेढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत नक्की कोण मतदार आहे ते माहीत नाही। एक लक्षात घ्या, ही पतपेढी आहे। पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले, निवडणूक लढले असतील। बरं, ती का आमच्याकडे होती का? नाही, मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही। वारंवार सांगतो, हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत, हे BSTच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा। एकीकडे सकाळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे। उपराष्ट्रपती पदासाठी NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही केल्याची माहिती समोर येते। फोनवरून त्यांनी ही विनंती केल्याची माहिती आहे। तर उपराष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याची माहिती आहे। महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत आणि ते उपराष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्रातील सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची जबाबदारी दिलेली आहे। इंडिया उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीच्या बोलू द्या ना त्यांना, बोलायला का, लोकशाही आहे। तुमच्याशी चर्चा केली काही? हो, फडणवीसांचा फोन आला होता। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत। त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील, त्यांचं कामच आहे। यानंतर पाहूयात बातमी सुनेत्रा पवार यांनी एका बैठकीला हजेरी लावल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेची। गुरुवारी भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील महिलांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रसेविका समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या। या फोटोंमध्ये भारत मातेच्या फोटोसोबतच संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचा फोटो दिसत होता। तसंच भगवा ध्वज सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला होता आणि याच बैठकीमध्ये उपस्थित होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार। कंगना रनौत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये सुनेत्रा पवार यांनी हातात माईक घेतला होता, हेही दिसतंय। खरं तर शाहू फुले आणि आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारं पवार घराणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी मानलं जातं। अजित पवार आता महायुतीमध्ये असले तरीही संघाच्या कार्यक्रमांपासून नेहमीच दूर राहतात। याउलट त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी संघ परिवारातील समितीच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे त्यांचं हे पाऊल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातंय। अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं।
मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत. मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग हे दुटप्पी भूमिका आहे. मला मी विचारतो, मला माहीत नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं कुठं गेली होती? तर या बैठकीबाबत सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. नेमकं काय लिहिलेलं आहे ट्विटमध्ये बघूयात. सुनेत्रा पवार लिहितात, एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यामध्ये इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामांची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या बैठकीमध्ये विविध राज्यातील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथं गेले होते, असं स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिलंय. त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली, असंही पुढे त्या लिहित आहेत. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता, असंही त्या लिहित आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराजांविरोधात आज संगमनेर शहरामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी CCTV फुटेज दाखवून कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांचा मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. या सभेमध्ये बाळासाहेब थोरातांनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत संग्राम बापू भंडारे महाराजांचे सर्व आरोप खोडून काढले. भंडारेंनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थोरातांना धमकी दिली होती. संगमनेर तालुक्यातील शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी काही जण षडयंत्र करत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला. तर बाळासाहेब थोरात यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता, पण तेव्हाचा एक व्हिडिओ शेअर करत बाळासाहेब थोरात यांनी हे आरोप खोडून काढलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता जे महाराज आहेत ज्यांनी धमकी दिलेली होती त्यांच्यावर सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाही. हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय. हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा. सुरुवात इथे. दरम्यान स्वतःला कीर्तनकार महाराज म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे महाराजांनी चक्क नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिला. यावर स्पष्टीकरण देतानाही भंडारे महाराजांनी पुन्हा नथुराम गोडसेचं कौतुक केलं. मी थोरातांना हल्ला करणार असं म्हटलं नाही, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी गोडसेचं नाव घेतल्याचं भंडारे महाराज म्हणाले. बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक. अहो, नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे. आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार चारुदत्त महाराज आपले 2 तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर. ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका. जेव्हा संपूर्ण पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना, तेव्हा माझ्या अस्थी विसर्जित करा. ते नथुरामजी गोडसे माहित आहे का? माहित होऊ दिले मागच्या 75 वर्षात पोरांना, समाजाला. अहो, नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात. मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. मी म्हणालो नाही बाळासाहेब थोरात मी तुमच्यावर हल्ला करते. तर संग्राम बापू भंडारेंनी याआधीही कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचं समर्थन केलं होतं. त्यावर भंडारेंनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही बघूयात. आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होतं, शंभूराजांना गुंड म्हटलं होतं,
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, गुंड म्हटलं, स्वातंत्र्यवीर. ऐका, एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड. पण त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावा ठेवला. म्हणून या जिहाद्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल. म्हणून मी बोललोय. मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना. दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू, हे मी बोललोय आणि हे गुन्हेगारांसाठी बोललोय.